मलकापूर तालुक्यातील शेकडो शेतकरी व महिलांनी शेतमालाच्या फसवणूक प्रकरणात न्याय मिळावा यासाठी 24 जानेवारी रोजी सकाळपासून मलकापूर उपजिल्हा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। आरंभ ट्रेडिंग कंपनीचे मालक व सुप्रसिद्ध डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी शेतकऱ्यांना जास्त भावाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर शेतमाल खरेदी केला, मात्र त्याचे पैसे न देता फरार झाल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। या प्रकरणी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम 10 ऑगस्ट 2024 रोजी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार सादर केली होती। त्यानंतर विविध शासकीय कार्यालये, लोकप्रतिनिधी व मंत्र्यांना निवेदने देऊन न्यायाची मागणी करण्यात आली। तरीही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीनेही लायसन्सधारक व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचा आरोप आंदोलकांनी केला। नियमानुसार शेतमाल खरेदी केल्यानंतर 24 तासात शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक असतानाही या प्रकरणात कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नाही। या फसवणुकीमुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून काहींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या मुलांचे परदेशातील शिक्षण बंद पडले, काही मुलींची लग्ने मोडली, तर काही शेतकरी पुन्हा पेरणीसाठी आवश्यक भांडवल उभारू शकले नाहीत। बँक कर्जाच्या थकबाकीमुळे वसुली अधिकारी वारंवार तगादा लावत आहेत। या शेतकऱ्यांचे पैसे मिळतील असा आपल्याला विश्वास आहे, कारण की त्याची मालमत्ता जी आहे ही शेतकऱ्यांची झालेल्या फसवणुकीपेक्षा जास्त आहे असं सूक्ष्मदर्शनी आपल्या लक्षात येते। आणि म्हणून मी शेतकऱ्यांना पूर्ण न्याय मिळापर्यंत मी त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहील एवढं आश्वस्त करतो त्या शेतकऱ्यांना। आणि निश्चितच आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय मिळेल अशा प्रकारचा त्यांच्यामार्फत हा विश्वास व्यक्त करतो। धन्यवाद। अतिवृष्टीमुळे आधीच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसमोर हे संकट अधिक गंभीर बनले आहे। प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता। अखेर मलकापूर मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांच्या मध्यस्थीमुळे सायंकाळी 6 वाजता उपोषणाची सांगता करण्यात आली। अजिंक्य भारत प्रतिनिधी कैलास काळे, मलकापूर। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।